राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या तडकाफडकी कामासाठी ओळखले जातात। अजित पवार हे वादात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंवर तडकाफडकी कारवाई करणार अशी शक्यता होती। मात्र कोकाटेंबाबत दादा चांगलेच नरमल्याचं दिसतायत। विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीनंतर दादा कोकाटेंचा राजीनामा घेणार अशी चर्चा होती। मात्र दादांनी फक्त कोकाटेंच्या खात्यामध्ये बदल केलेला आहे। बघूया त्याविषयी सविस्तर। त्यांचं खातं हे बदललेलं आहे, त्यांना दुसरं खातं दिलं आहे। सरकार प्रयत्न करते मंत्र्यांना वाचवण्याचा। जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे। क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात। कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? मागील अनेक दिवसांपासून वादात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंवर अखेर ऍक्शन घेण्यात आली आहे। कृषी मंत्री पदावरून कोकाटेंचा पत्ता कट करण्यात आला असून कृषी खात्याची जबाबदारी दत्तामामा भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे। तर भरणेंकडे असलेलं क्रीडा खातं कोकाटेंकडे देण्यात आलंय। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कोकाटेंचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता। दरम्यान यावरून चांगलंच राजकारण तापलं होतं। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र अजित पवार आणि फडणवीसांनी कोकाटेंना पुन्हा एकदा संधी देत फक्त त्यांच्या खात्यात बदल केलाय। राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे। दुसऱ्या बाजूला दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, अत्यंत मोठा शेतकरी आहे, जाणकार शेतकरी आहे। त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली, त्यांनी माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना 100% मदत करणार आहे। एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्तामामा भरणीची गरज पडली तर त्यांचा सुद्धा सल्ला या ठिकाणी मी घेईन आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेन। एक शेतकऱ्याच्या मुलाला आज हे कृषी खाते मिळते, त्याचा आनंद आहे आणि या माध्यमातून निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्याच्या अडचणी त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती असल्यामुळं या बाबतीमध्ये काय उपाययोजना केल्यानंतर माझा शेतकरी सुखी समाधानी होईल यासाठी भविष्यामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे। माणिकराव कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार आणि एकनाथ शिंदेसोबत चर्चा करून घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। दरम्यान या निर्णयानंतर संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही अजूनही आग्रही असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर सरकारला लागलेला डाग अशा प्रकारे पुसला जाणार नसल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता। त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे, त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। मला असं वाटतंय की सरकार प्रयत्न करते मंत्र्यांना वाचवण्याचा। हा प्रयत्न ते करत राहतील आणि आम्ही सगळे मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही राहू। आम्ही सगळे कितीही रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकार जे कलंकित झालेलं आहे, महाराष्ट्राला जो डाग लागलेला आहे तो अशा प्रकारच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसण्यामुळे तो डाग धुतला जाणार नाही। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, मात्र सरकारकडनं त्यांचं फक्त खाते बदल करण्यात आलंय। त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले। कोकाटेंबाबतचा निर्णय हा दादा फडणवीसांनी घेतल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। तर कोकाटेंना क्रीडा खातं देऊन महाराष्ट्रात रमीपटू तयार करायचेत का असा टोला परबांनी लगावलाय। सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम
सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं. मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, मग ते नुकसान भरपाई असेल, इतर सोयीसुविधा असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत. यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे. आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री. क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात. कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? एक तर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिकमध्ये आलेला नाही आहे की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल. कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? माणिकराव कोकाटेंना कृषी खातं मिळाल्यापासून वाद आणि कोकाटे असं समीकरणच बनलं होतं. शेतकऱ्यांबाबत माणिकराव कोकाटेंनी वारंवार वादग्रस्त विधानं केली होती. मात्र तेव्हा माणिकराव कोकाटेंबाबत कोणतीही ऍक्शन घेण्यात आली नव्हती. मात्र कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोकाटेंवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना कृषी मंत्रीपद गमवावं लागलं. तर दुसरीकडे खाते बदल नको म्हणत कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकही आक्रमक झाले. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.